राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. असत्यमेव जयते भाग पुढचा. मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे नेहरू काय करतात ते बघा. माझी संस्कृती ही मुस्लिम आहे. कोणाचं वाक्य आहे? जवाहरलाल नेहरूंचं. भारताचे पहिले आणि सलग 3 वेळा पंतप्रधान पदावर बसलेले जवाहरलाल नेहरू यांनी जाहीरपणे असं म्हटलेलं आहे की माझं शिक्षण ख्रिस्ती, संस्कृती मुस्लिम आणि जन्म तेवढा अपघातानं हिंदू आहे. ही गौणत्वाची भावना नेहरूंच्या मनामध्ये होती आणि ते दुर्दैवाने आपल्या देशाचे सलग 3 वेळा पंतप्रधान झाले. भारताच्या स्वातंत्र्याचं वर्णन गोरे इंग्रज गेले आणि देशी इंग्रजांचं राज्य आलं असं केलं जातं. इंग्रजांनी भारताच्या इतिहासाचं जे लेखन केलं की भारत हा कधीही एक देश नव्हता, एकमेकांमध्ये लढणाऱ्या अनेक राजवटींचा समूह होता. मागासलेल्या भांडकुदळ जुनाट लोकांमधून एक देशाची निर्मिती ब्रिटिशांनी केली. हेच वर्णन नेहरूंनी जसंच्या तसं आयडिया ऑफ इंडिया मध्ये मान्य केलं. भारत भारतीय असल्याचा काडीचाही अभिमानच नाही आपल्या पंतप्रधानांना, पहिल्या पंतप्रधानांना. वास्तविक हे 100% असत्य आहे. भारतवर्ष म्हणून एक संध राष्ट्र हीच आपली ओळख होती. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकात्मता हे भारतवर्षाचं वैशिष्ट्य होतं. 4थ्या शतकामध्ये अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये लिहिलेल्या महान ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात, शक्तिशाली भारतासाठी सेतू हिमाचल संपूर्ण भूप्रदेश एकाच सम्राटाच्या अधिपत्याखाली असायला हवा आणि ते सत्यात उतरवलं चंद्रगुप्त मौर्याच्या अधिपत्याखाली मौर्य साम्राज्याची निर्मिती करून. पण आज दुर्दैवाने स्वतंत्र भारतात सुद्धा लाखो लोक असं म्हणतात की भारत अखंड देश म्हणून उभा राहिला तो ब्रिटिशांच्या मुळे. चांगली हुशार माणसं म्हणतात. ही जी पुस्तक आहे नेहरूंचं आयडिया ऑफ इंडिया काय आहे पुढच्या भागात. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.